महाराष्ट्र पत्रकार संघ मुंबई शाखा भंडारा गोंदियातर्फे शासकीय, सामाजिक, कला, पर्यावरण अशा विविध क्षेत्रात समाजात काम करतात जे समाजसेवक आहेत अशांच्या गोंदिया येथील उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील यांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। त्यामध्ये कलाक्षेत्र पुरस्कार 2024 या पुरस्कारात तनुजा अमित नागदेवे, उत्कृष्ट पिता पुरस्कार म्हणून नरेश बळीराम पिल्लेवार, सामाजिक पुरस्कार म्हणून लक्ष्मी विजय चौधरी, प्रशासकीय पुरस्कार म्हणून टी.डी. बिसेन, शैक्षणिक पुरस्कार डॉक्टर जितेंद्र ठाकूर, मुख्याध्यापक विजय देवगिरकर यांना सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर टेंबरे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डी.जी. रंगारे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा संपन्न झाला। सर्व पुरस्कारकर्ते यांनी महाराष्ट्र पत्रकार संघाचे आभार मानले व अभिनंदन केले। चौधरी, मैं भाजपा से शहर महामंत्री महिला मोर्चा की हूँ और मेरा आंचल, हम सब लोगों का आंचल ग्रुप भी है महिला संगठन का, उसमें मैं उपाध्यक्ष भी हूँ, सामाजिक कार्यकर्ता भी हूँ। मैं महिलाओं और बच्चियों के लिए हमारा पूरा ग्रुप हम लोग मिलकर कार्य करते हैं। मी तनुजा नागदेवे, प्रबोधनकार आणि वंचित बहुजन आघाडीची भंडारा जिल्ह्याची महिला अध्यक्ष। मी समाजाला कसं जागृत करायचं, जसं आपल्या गीताच्या मार्फत मी त्यांना समाज प्रबोधनाचा कार्यक्रम करीत असते। जय हिंद। मैं इंजीनियर डॉक्टर सुरेश पिपलेवार, मैं शिक्षा के क्षेत्र में पिछले 41 सालों से और सामाजिक क्षेत्र में 41 सालों से काम किया ताकि बच्चों को कैसी एजुकेशन दी जाए और छोटे शहरों में रह के भी बच्चे बड़ी से बड़ी उच्च शिक्षा कैसे प्राप्त कर सकें, इस क्षेत्र में मैंने काम किया। नमस्कार, मी शिवशंकर टेंबरे, महाराष्ट्र पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष। आज SDO कार्यालयामध्ये ज्यांनी SDO कार्यालय गोंदिया या ठिकाणी राष्ट्रीय लेवलवर ज्या लोकांनी उत्तम असं कार्य केलेलं आहे अशा उत्कृष्ट समाजसेवकांचं, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचं आणि ज्यांनी वडिलांनी ज्या मुलांना चांगलं घडवलं अशा माता पिता पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे। त्या माध्यमातून आज SDO कार्यालयामध्ये सगळ्या लोकांचा सत्कार या ठिकाणी घेण्यात आला। तर असेच कार्यक्रम जे आहे दरवर्षी आज 2024चे जे पुरस्कार जे आहे आज SDO कार्यालय गोंदिया या ठिकाणी देण्यात आले। असेच दरवर्षी जे आहे उत्तमरित्या काम करणाऱ्या लोकांना दरवर्षी आम्ही महाराष्ट्र पत्रकार संघटनेतर्फे त्यांचा सत्कार आम्ही करत असतो आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही कार्यक्रम घेतलं आणि सदैव घेत राहणार आहे। तर सदैव सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचा आदरपूर्वक धन्यवाद करतो। नमस्कार। मी डी.जी. रंगारे, जिल्हा उपाध्यक्ष, महाराष्ट्र पत्रकार संघ मुंबई शाखा भंडारा। महाराष्ट्र पत्रकार संघ हा असा पत्रकार संघ आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक, कला व प्रशासकीय या क्षेत्रामध्ये जे गुणवान असतात, जे चांगल्या प्रकारचे कामं करतात, महिला सशक्तीकरण असेल, मग महिलांवर होणारे अन्याय अत्याचार असतील, अशा पद्धतीचे विविध क्षेत्रामध्ये जे कार्य करतात, कधी कधी शासनाकडून अशा गुणवान व्यक्तींचं नाव सुटल्या जाते किंवा त्यांना पुरस्कारामधून डावलल्या जाते किंवा ते वंचित राहतात। असे हे समाजसेवक, त्यांच्या कार्याचा गुणगौरव व्हावा, त्यांना योग्य मान सन्मान मिळावा, त्यांची चांगल्या प्रकारची दखल घेण्यात यावी जेणेकरून त्याला पुन्हा समोर प्रोत्साहन मिळेल। अशा प्रशासकीय, शासकीय, सामाजिक, धार्मिक आणि कला व पर्यावरण अशा क्षेत्रामध्ये जे उत्कृष्ट कार्य करतात त्यांना राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय पुरस्कार दिला जातो। आज 2024मध्ये हा पुरस्कार आपण जे आष्टी जिल्ह्यामध्ये जो प्रोग्राम होता त्या ठिकाणी जाऊ शकले नाही असा भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील आष्टा जिल्ह्यामध्ये जे जाऊ शकले नाही त्यांना भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील जे गुणवंत
समाजसेवक आहेत यांना आपण गोंदिया येथील उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते या ठिकाणी पुरस्कार आपण त्यांना दिलेले आहेत. माझं त्यांना सांगणार आहे, जे पुरस्कार करते असतील त्यांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती हो आणि त्यांनी समाजासाठी आणखी चांगल्या प्रकारे त्यांच्यासाठी झटून त्यांना कसे न्याय मिळवून देता येईल आणि कसं त्यांचं चांगलं काम करता येईल. मग ते सामाजिक असो, प्रशासकीय स्तरावरील लोकांचे कामं असोत, समाजातील कामं असोत, अन्याय अत्याचार असतील त्याच्यावर लक्षपूर्वक कसे काम करता येईल असे काम करण्याकरता ज्यांनी पुरस्कार घेतले आहेत त्यांना मी आव्हान करतो आणि समोर त्यांचे भविष्य आणखी उज्ज्वल होत अशी सदिच्छा इच्छा बाळगून मी या ठिकाणी त्यांचे अभिनंदन करतो. महाराष्ट्र पत्रकार संघ सर्वांना जय भीम, नमस्कार.